रामकृष्ण हरी मंडळी. चला हे बघा कसं आहे की नाही, बघा निसर्गाचा नेम कसा आहे की नाही. बघा जानेवारी महिना आला की नाही, बघा सगळं चिक्कूचं किती छान असा बहर येतोय बरं का. आणि हे चिक्कूचं झाड आहे की नाही आमच्या दादाच्या घरापाशी आहे बरं का. त्यात एवढं छान छान चिक्कू लागतं ना, एवढं गोड आहेत बरं का चिक्कूचे झाड आहेत. परत ऊस बघा किती छान असं ऊस आहे. हे बघा चिक्कू अगदी झाडाला भरून भरून लक्कडले, एवढे छान आणि गोड पण आहेत. आणि आंब्याला बघा यावर्षी किती मोहर आलाय बघा. जरा पण झाडाला जरासं तर कुठं पण जागा नाही, एवढा असं मोहर आलाय आंब्याला. आणि आंबा, परत हे बघा चिक्कू, ऊस आहे की नाही घराच्या समोर पण ऊस आहे, शेजारी पण ऊस आहे बरं का. भरपूर असं ऊस आहे. हे बघा रामफळाच्या झाडाला बघा रामफळ लागलेत. आज आहे की नाही आपण आपल्या ह्या ब्लॉगमध्ये आहे की नाही सगळ्या फळांच्या झाडांचा हे घ्यायचं आहे बरं का, बघायचं सगळी फळांची झाडं. हे बघा आता हे रामफळाचं झाड आहे, परत चिक्कूचं झाड, रामफळाचं झाड आहे. हे बघा रामफळ पण किती छान लागलेत बघा झाडाला. आमच्या दादाच्या घराजवळ की नाही खूप असं छान छान रामफळाची झाडे, चिक्कूची झाडे वगैरे सगळे आहेत. हे बघा पेरूची पण आहेत बरं का. हे बघा रामफळ, हे सांगा बघू कोण म्हणजे कुणाच्या घराजवळ रामफळाची झाडं आहेत ते सांग मला कमेंट बॉक्समध्ये सांगा बरं का. हे बघा रामफळाचं झाड बघा किती छान आहे. आणि एवढे रामफळ गोड आहेत बरं का, खूपच असं गोड आहेत रामफळ, खूप असं भरपूर रामफळ. आणि हे बघा हे पेरूचं झाड आहे बरं का, पेरूचं झाड, परत रामफळाचे झाड आहेत. हे बघा पेरूचे झाड बघा मस्त आहे की नाही पेरूचं झाड. आणि खूप फुलं पण आहे. हे बघा ऊस आहे, ऊस वगैरे भरपूर असं छान छान आहे की नाही, मस्त असं आहे बघा सगळं. आणि आंब्याला यावर्षी एवढा मोहर आलाय की नाही, बाप रे. यामुळे एवढ्या वर्षात आहे की नाही मी यावर्षी आंब्याला मोहर बघते, एवढं मोहर आहे. जरा पण पाला वगैरे काही दिसे ना, एवढा मोहर सुटलाय आंब्याला यावर्षी. आणि प्रत्येक असं झाडाला बरं का, ह्या एका झाडाला असं नाही, प्रत्येक झाडाला भरपूर मोहर सुटलाय. हे बघा किती झाडे आहेत बघा, प्रत्येक ह्याची झाडे की नाही, आंब्याची झाडे आहेत, परत पेरू, सीताफळ वगैरे सगळी झाडे आहेत बरं का. आणि येते बघा फुलाची वगैरे झाडे पण आहेत बरं का जवळजवळच. मस्त आहे ते, एवढं छान आहे की नाही. असं वाटतंय की नाही तिकडे गेल्यानंतर अजिबात घराकडे यायचं मन पण होत नाही, एवढं छान असं वाटतंय, एवढं छान. आणि कसं वाटतंय माहिती का, जसं की तिथे गेल्यानंतर की नाही आईच्या कुशीत गेल्यानंतर कसं वाटतंय की नाही तसं वाटतंय बघा, खूप छान. आणि एवढं छान शांत असं वातावरण पण भरपूर आहे बरं का तिथं. आणि छान रानात राहत असल्यामुळे की नाही प्रत्येक असं घराच्या बाजूला वगैरे झाडं भरपूर झाडं आहेत तिथं, त्यामुळे असं काय वाटत नाही. आणि हे बघा फुलाची झाडं पण आहेत बरं का इथं. चला तर हे बघा आता आपण फुलाच्या झाडांचं घेऊ. बघा जास्वंदाचं फुल, जास्वंदाच्या फुलाची झाडं कुणाच्या घराजवळ आहेत की नाही त्यांनी कमेंट बॉक्समध्ये मला सांगा बरं. आणि किती प्रकारची जास्वंदाची फुले आहेत ते पण मला कमेंट करून सांगा बरं का. आणि माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला